पंतप्रधान मोदी आज राजस्थानच्या बिकानेर दौऱ्यावर. पंतप्रधान मोदींच्या हस्ते 26,000 कोटींच्या प्रकल्पाचं भूमिपूजन पार पडणार. मोदी नाल एअरवेजलाही भेट देणार. महाराष्ट्रामध्ये अनेक भागांमध्ये आजही ऑरेंज आणि येलो अलर्ट. मुंबई ठाण्यामध्ये आज येलो अलर्ट तर पुणे आणि कोकणाला ऑरेंज अलर्ट. पुढील काही दिवस राज्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा इशारा. मुंबईतील काही भागामध्ये रात्री जोरदार पाऊस. गोरेगाव, मालाड, कांदिवली, अंधेरी या उपनगरांसह मुंबईतील सर्व भागात रात्री उशिरा पाऊस. पुण्यामध्ये पावसाची हजेरी कायम. पावसानं पुण्याला झोडपलं. मगरपट्टा भागात 54 मिलीमीटर पावसाची नोंद. धाराशिवमध्ये जोरदार पाऊस झाल्यानं अनेक भागामध्ये पाणी साचलं. धाराशिव जिल्ह्यामध्ये सलग 3 दिवसांपासून पावसाची संततधार. नांदेडच्या मुदखेड, अर्धापूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. तर दुसरीकडे संपूर्ण नांदेड शहरातील वीज पुरवठा काही काळ खंडित. वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम. मालेगाव, रिसोड, कारंजा, मंगरुळपीरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग. पावसामुळे वारंवार अनेक भागातील वीज पुरवठा खंडित. अमरावतीमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात. मान्सूनपूर्व पावसामुळे कांदा, संत्रा, केळी पिकांचं मोठं नुकसान. नागपूरच्या काही भागात मुसळधार पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ तर हवेत काहीसा गारवा निर्माण झाल्यानं नागपूरकरांना काहीसा दिलासा. सोलापूरच्या करमाळा शहरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. मान्सूनपूर्व पावसामुळे वातावरणामध्ये गारवा. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. पुढील काही दिवस सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूरमध्ये जोरदार पावसाची शक्यता. सातारा, सांगली, पुण्यातही जोरदार पाऊस होण्याची शक्यता. वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. हवामान शास्त्रज्ञ जालिंदर साब यांची माहिती. पुण्यामध्ये कोंढवा भागामध्ये जोरदार पाऊस. पावसामुळे कोंढव्यामधील रस्त्यावर गुडघाभर पाणी. पुणे शहरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी. गोंदिया जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा गोंदिया जिल्ह्यामध्ये कहर. रब्बी हंगामातील धान पिकाला फटका बसणार. शेतकऱ्यांचे कष्ट पावसामुळे वाया जाण्याचा धोका. जळगावच्या नशिराबादमधील डाळिंबाच्या बागेला वादळी पावसाचा फटका. 1500 झाडांपैकी तब्बल 600 झाडं वादळी वाऱ्यामुळे उन्मळून पडली. घटनेमध्ये शेतकऱ्यांचं 15 ते 20 लाखांचं नुकसान. जालन्याच्या बदनापूरमध्ये वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या सोलार पॅनलचं नुकसान. सोलार पॅनल उडून विहिरीमध्ये पडल्यानं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान. समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं कोकणातील मासेमारी बंद करण्याचा निर्णय. या वर्षातील मासेमारीचा हंगाम शेवटचा होता. मात्र वादळी वाऱ्यामुळे मच्छीमारी ठप्प झाल्यानं व्यावसायिक चिंतेत. अचानक आलेल्या पावसामुळे नवी मुंबई एपीएमसी मार्केटमधील भाज्यांचं नुकसान. खराब झालेल्या भाज्या फेकून देण्याची वेळ. टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, शिमला, मटर या भाज्यांचं नुकसान. नंदुरबार जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे केळी पिकांचं मोठं नुकसान. शहादा तालुक्यामध्ये केळी पिकाच्या नुकसानाचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी. शेतकऱ्यांच्या हातामध्ये तोंडाशी आलेला घास हिरावला गेला, परंतु प्रशासनाकडून पंचनामे होत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी. नाशिकच्या मनमाडला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा. सततच्या पावसानं शेतामधला कांदा भिजला. कांदा उत्पादकांचं वार्षिक गणित कोलमडलं. नाशिकच्या मालेगावात वादळी वाऱ्यामुळे कांद्याचं नुकसान. वादळी वाऱ्यामुळे झाकून ठेवलेला कांदा भिजला. शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी. वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी. मूग, भुईमुगसह हळद पिकांचं मोठं नुकसान. बीड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. पावसानं टरबूज, उन्हाळी बाजरी, पपई पिकांचं नुकसान. पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये फळबागांना मान्सूनपूर्व पावसाचा फटका. पावसाचा झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान. राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. कोल्हापूर, पुणे, जालना, रत्नागिरीमध्ये जळगावसह हिंगोलीला मुसळधार पावसानं झोडपलं. मान्सूनपूर्व पावसामुळे आतापर्यंत 23,331 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. मराठवाड्यामध्ये 17 दिवसांमध्ये वीज कोसळून 27 जणांचा मृत्यू. 391 जनावरं दगावली. तर 4,000हून अधिक हेक्टरवरील शेतीचंही नुकसान. बुलडाण्यामध्ये वळवाच्या पावसाचा 56 गावांना फटका. 500 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. जिल्ह्यामध्ये वीज पडून 12 जनावरं दगावली. पश्चिम विदर्भामध्ये तब्बल 276 गावांमध्ये पावसाचा कहर. 771 घरांची पडझड. 7 जणांचा मृत्यू तर 95 जनावरं दगावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मान्सूनपूर्व तयारीचा आढावा. आपत्ती व्यवस्थापनासाठी लष्कराच्या 38 तुकड्या तैनात करणार. पुणे महापालिका आणि पीएमआरडीएच्या निषेधार्थ मांजरीमध्ये पवार गटाचं होडी आंदोलन. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामध्ये होडी चालवत निषेध व्यक्त. पुण्याच्या खेड तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं अनेक ठिकाणी तारांबळ उडाली. खेड पोलीस स्टेशनच्या स्लॅब आणि भिंतींमधून पाणी आल्यानं पोलीस अधिकाऱ्यांना पावसामध्ये बसण्याची वेळ. पावसातच काम करण्याची पोलिसांवर नामुष्की. पावसामुळे पुण्याच्या इंदापूरमधील भिगवण बसस्थानक परिसरामध्ये चिखलाचं साम्राज्य. बसमध्ये चढताना उतरताना प्रवाशांची मोठी कसरत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बसस्थानकाचा परिसर पाण्याच्या डबक्यांनी भरला. राज्यामध्ये पावसाच्या सरी बरसत असताना सुद्धा अमरावतीच्या मेळघाटामध्ये आजही पिण्याच्या पाण्याचा संघर्ष. खडीमल गावामध्ये अजूनही भीषण पाणी टंचाई.
पुणे अहिल्यानगर महामार्गावर तुळापूर फाटा इथे मोठ्या प्रमाणावर पावसाचं पाणी साचलं. प्रशासनाला सेफ्टी टँकरच्या साह्यानं पाणी उपसण्याची वेळ. पाणी साचल्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या. वैष्णवी हगवणेंच्या शवविच्छेदन अहवालामधून धक्कादायक माहिती समोर. वैष्णवीचा मृत्यू गळफासामुळे. मृत्यूपूर्वी बेदम मारहाण केल्याचे शरीरावर स्पष्ट व्रण. वैष्णवीचा हुंड्यासाठी जाच होत असल्याचा आरोप. वैष्णवीची सासू नवरा नणंद अटकेत तर दीर आणि सासरे राजेंद्र हगवणेंचा शोध सुरू. राजेंद्र हगवणेला अजून अटक का नाही? हगवणे कुटुंबियांकडून माझ्या मुलीचा छळ. वैष्णवीच्या आईवडिलांचा गंभीर आरोप. दरम्यान आरोपी पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे यांच्या पोलीस कोठडीमध्ये 26 मेपर्यंत वाढ. काका वैष्णवीच्या बाळाला आणायला गेले पण एकानं पिस्तूल रोखली. वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांचा आरोप. तर पोलीस कोठडीमध्ये आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचाही आरोप. वैष्णवीची आत्महत्या हा बनाव आहे. तिला गळा दाबून मारण्यात आलं. वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांचा गंभीर आरोप. हगवणे कुटुंबियांनी त्रास देऊन वैष्णवीचा जीव घेतल्याचा आरोप. राजेंद्र हगवणेला अजून अटक का नाही? वैष्णवी यांच्या वडिलांचा सवाल. वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी. अजितदादांनी लग्नामध्ये फॉर्च्युनर कार पाहून ही गाडी तुम्ही मागितली की त्यांनी दिली असं हगवणेंना विचारलं होतं. वैष्णवीचे वडील अनिल कसपटेंची माहिती. वैष्णवी हगवणेची मृत्यूपूर्वी तिच्या मैत्रिणीसोबतची ऑडिओ क्लिप व्हायरल. लग्न करून चूक केली. ऑडिओ क्लिपमध्ये वैष्णवीकडून उल्लेख. TV9 मराठी ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. मुळशी तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष राजेंद्र हगवणेला अटक कधी होणार? पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार? सुषमा अंधारेंचा अजित पवारांना सवाल. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची महिला आयोगाकडून दखल. बावधन पोलिसांकडून आत्महत्या प्रकरणातील कारवाईचा मागवला अहवाल. सासरच्या त्रासाला कंटाळून वैष्णवी हगवणेची आत्महत्या. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी महिला आयोगानं सुमोटो दाखल केला. गुन्हेगारी विकृतीला शिक्षा मिळणार. महिला आयोग पाठपुरावा करणार. रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया. वैष्णवीची आत्महत्या नाही तर हत्याच. वैष्णवीला ज्या पद्धतीनं टॉर्चर केलं ते अमानवीय. राजेंद्र हगवणे कुठल्याही पक्षाचा असू दे वैष्णवीला न्याय देणार. चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया. अजित पवारांनी वैष्णवीला न्याय मिळवून देण्यासाठी काहीतरी बोलावं. राजेंद्र हगवणेला पक्षातून बाहेर फेकतोय असं अजितदादांनी बोलावं. अंजली दमानिया यांचा आरोप. धुळ्याच्या गुलमोहर विश्रामगृहातील संशयास्पद खोली पोलिसांनी पंचांसमोर उघडली. विधिमंडळाच्या अंदाज समितीसाठी 5 कोटी ठेवल्याचा अनिल गोटेंचा आरोप. काँग्रेसच्या वडेट्टीवारांनी पाकिस्तानकडून सुपारी घेतली का? चित्रा वाघ यांचा सवाल. विजय वडेट्टीवारांचं पाकिस्तान कनेक्शन शोधून काढायला हवं. चित्रा वाघ यांचा ट्विट करत निशाणा. मान सन्मान मिळाला तर मविया म्हणून लढू अन्यथा स्वतंत्र लढू. पालिका स्वतंत्र लढण्याबाबत रोहित पवारांचं मोठं विधान. भाजपमध्ये गुन्हेगारांना प्रवेश दिलाय. माझ्याकडे 100 पुरावे आहेत. राष्ट्रवादीचे आमदार प्रतापराव चिखलीकरांचा आरोप. तर चिखलीकरांकडे पुरावे असतील तर त्यांनी सांगावं. प्रतापराव चिखलीकरांना अशोक चव्हाणांचं आव्हान. गणेश नाईक 40 वर्ष राजकारणात त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचा आता उदय झालाय. ठाकरेंचे माजी खासदार राजन विचारे यांचा खासदार नरेश मस्केंवर निशाणा. प्रवीण दरेकरांच्या अध्यक्षतेमध्ये स्वयंपूर्ण विकास अभ्यासाची बैठक पार पडली. राज्यामधील नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या विकासाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून ही बैठक घेण्यात आली. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये बैठकीचं आयोजन. राज ठाकरेंसोबत युतीसाठी आमचा सकारात्मक प्रतिसाद. युती कोणासोबत करायची हा निर्णय आता राज ठाकरेंना घ्यायचा आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही प्रतिसाद दिला. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांची प्रतिक्रिया. लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये मोठे बदल होतील. आमच्याकडे कार्यकर्ते आहेत त्यामुळे आमची बोट बुडणार नाही. रोहित पवारांची प्रतिक्रिया. राऊतांना स्वर्गामध्ये जायचं असेल तर त्यांनी चांगली भाषा वापरली पाहिजे नाहीतर राऊत नरकात गेल्याशिवाय राहणार नाहीत. संजय राऊत यांच्यावर रामदास आठवले यांचा निशाणा. पुणे शहरामध्ये पावसाळी कामं पारदर्शकपणे करा अन्यथा तीव्र आंदोलन करू. शिवसेना महानगर प्रमुखपदी नियुक्तीनंतर रवींद्र धंगेकरांचा महापालिका आयुक्तांना तीव्र आंदोलनाचा इशारा. काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये 31 मे रोजी जाहीर पक्षप्रवेश सोहळा होणार. कार्यकर्त्यांना अनेक प्रकारे त्रास होत होता म्हणून निर्णय घेतला. म्हेत्रेंची प्रतिक्रिया. मुंबईमध्ये दहशतवाद विरोधामध्ये 3200 महिलांची एकत्रित शपथ. महिलांच्या शिष्टमंडळाकडून फडणवीसांची भेट. पाक आणि तुर्कीच्या वस्तूंवर बहिष्कार घालण्याची केली मागणी. वृद्धाश्रमातील 82 वर्षीय सदानंद करंदीकर यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीला 10 लाखांची देणगी तसंच पंतप्रधान सहायता निधीला 10 लाख रुपये अशी 20 लाखांची देणगी दिली. पत्नीच्या स्मरणार्थ त्यांनी देणगी देण्याचा निर्णय घेतला. नागपूरच्या शहाना फातिमा या विद्यार्थिनीनं भारताचं नाव 7 समुद्रापार पोहोचवलं. सायबर सुरक्षा क्षेत्रामधील उल्लेखनीय कामगिरीसाठी तिची अमेरिकेमधल्या शिकागो इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या विद्यापीठामध्ये निवड. नागपूरच्या शहाना फातिमाचं सर्वत्र कौतुक. शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी माजी उपसंचालक आणि तत्कालीन बोर्ड अध्यक्षांना अटक. डॉ. अनिल पारधींच्या काळातही बोगस शालार्थ आयडी तयार करून पगार काढण्यात आल्याची माहिती.
मुंबईमध्ये रात्री उशिरा किंग सर्कलजवळ एका कंटेनरमुळे वाहतूक कोंडी. हा कंटेनर काढण्याचे प्रयत्न सुरू. या घटनेमध्ये कोणीही जखमी झालं नसल्याची माहिती. मुंबईतील मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून चौकशीला सुरुवात. गैरव्यवहारामुळे पालिकेला 65 कोटी 54 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा आरोप. नाल्यांमधून घरगुती आणि औद्योगिक सांडपाणी थेट उल्हास नदीमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कल्याण डोंबिवली महापालिकेसह इतर पालिकांना कारणे नोटीस. भाजप नगरसेविका प्रीती सातम बीएमसी अधिकाऱ्यांवर आक्रमक. दुर्घटना घडल्यानंतर उपाय नको, आधीच जबाबदारीची जाणीव हवी. प्रीती सातम यांच्या सूचना. राज्यात कोरोनाच्या नवीन 26 रुग्णांची नोंद. मुंबईमध्ये आतापर्यंत सर्वाधिक 25 रुग्णांची नोंद, तर पुण्यामध्ये एक कोरोनाचा रुग्ण आढळला. डोंबिवली रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे पोलिसांची कारवाई. दिव्यांगांच्या डब्यामध्ये अनधिकृत प्रवास करणाऱ्यांवर कारवाई. कोरोना रुग्णसंख्येमध्ये झपाट्यानं वाढ. मुंबईमध्ये 21 दिवसांमध्ये 120 रुग्णांची नोंद. दिल्लीचा पराभव करत मुंबई इंडियन्सचा प्ले ऑफमध्ये प्रवेश. कालच्या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सनं दिल्ली कॅपिटल्सचा 59 धावांनी पराभव केला. सिंधुदुर्गमध्ये मागील 4 दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. मच्छीमारी नौका देवगड बंदरामध्ये आश्रयाला दाखल. 25 तारखेपर्यंत मच्छीमारांनी समुद्रामध्ये न जाण्याचा इशारा. कोल्हापूरच्या आंबोली घाट परिसरामध्ये पट्टेरी वाघाचं दर्शन. तिलारी संवर्धन क्षेत्रामध्ये पट्टेरी वाघाचं अस्तित्व पुन्हा एकदा अधोरेखित. पाकिस्तानच्या सिंध प्रांतामधील गृहमंत्री झिया लंजारचं घर आंदोलकांनी जाळलं. पाणी योजनेविरोधातील आंदोलनाला हिंसक वळण. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासह डझनभर पोलीस जखमी. पाकिस्तानमध्ये कुजार जिल्ह्यामध्ये शाळेची बस स्फोटकांनी उडवली. 4 मुलांचा मृत्यू, 38 विद्यार्थी जखमी. हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही स्वीकारलेली नाही. एरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली ज्योती मल्होत्रा पाकच्या सूचनेनुसार काम करत होती. ज्योतीनं पाकिस्तान उच्चायुक्तालयामधील एजंटला माहिती दिली. ज्योतीची कबुली. सूत्राची माहिती. अधिकारी दानिशच्या ती सतत संपर्कात होती. ज्योतीची कबुली. ज्योती पाक गुप्तचर संस्थेचे अधिकारी अली हसनच्या संपर्कात होती. ज्योतीच्या एका बँक खात्यामध्ये दुबईहून झालेला व्यवहार आढळला. सूत्रांची माहिती. पाक उच्चायुक्तालयामधील अधिकाऱ्याला 24 तासामध्ये देश सोडण्याचे आदेश. भारताविरोधात कारवाई केल्याचा पाक अधिकाऱ्यावर ठपका. विशेष अधिकाराचा गैरवापर केल्याचा ठपका. ऑपरेशन सिंदूरबाबत खासदारांना परदेशात पाठवण्याच्या निर्णयाची अमेरिकेकडून स्तुती. विविध देशातील लोकांना भारतानं आपली बाजू सांगणं महत्त्वाचं. अमेरिकेचे एनएसए जॉन बोल्टन यांचं वक्तव्य. भारत पाकमध्ये अणुयुद्ध झाल्यास तो मूर्खपणा असेल. पाकिस्तानी आर्मीचा लेफ्टनंट जनरल अहमद शरीफचं वक्तव्य. भारतासोबतच्या युद्धाच्या कल्पनेनं पाकिस्तानला घाम.